अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? परोक्षाबद्दल आपलं आतापर्यंत चिंतन झालं. सद्गुरु सत्शास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होते. जसं डॉक्टरनी आपल्याला औषध सांगितलं, ह्या तुम्ही गोळ्या घ्या असं सांगितल्यावर त्या गोळ्याबद्दल आपल्याला परोक्ष ज्ञान होतं. पण पुन्हा त्याच्या सांगण्यावरून ही सकाळी घ्या, पाण्याबरोबर घ्या, कोमट पाण्यावर घ्या, असं त्यांनी प्रत्यक्ष आपल्याला हातात घेऊन त्याच्यावर घेऊन घेऊन सांगितल्यावर त्या गोळ्याबद्दल आपल्याला काय होत आता? प्रत्यक्ष ज्ञान. किंवा काल आपण सांगितल्याप्रमाणे आंबे गोड आहेत असं जर पाहुण्याच्या मुखातून जर ऐकलं तर आंब्याबद्दल आपल्याला त्या आंब्याचं गोड म्हणून काय होतं? ज्ञान होतं. पण कोणतं होतं ते? आता काय सांगायचं म्हणजे अपरोक्ष म्हणा प्रत्यक्ष म्हणा हे अनुभव घ्यायचे. अनुभवाने जे ज्ञान होत असतं त्याला अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणायचं. आणि केवळ ऐकून जे ज्ञान होत असतं, ऐकून ज्ञान होतं पण ते बिनचूकच असतं. आता मला सांगा, साखर गोड आहे, बिनचूक का चूक आहे? ऐकून. पण बिनचूक कसं? पण ती साखर गोड आपण जर खाऊन पाहिली तर मग ती गोड तयार गोड होती का गोड असलेली लागती? आणि मग ते ज्ञान कसं? म्हणजे थोडक्यात सांगायचं की गोड अनुभवाने जे असतं ना त्याच्यामध्ये संशय राहत नाही. समजलं का? आणि ऐकून जे ज्ञान होतं ना त्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता आहे? संशय. आता एकदा महाराजांनी सांगितलं होतं, ओ ताई तर थोडस पलीकडे जाऊन बोला पण पलीकडे जाऊन बोला. तर सांगायचं तात्पर्य, मुलाने ऐकलं की 7 5 35 गुरुजींनी सांगितलं, बरोबर आहे ना? 7 5 35 हे कोणी सांगितलं? गुरुजींनी सांगितलं. मुलाने ऐकलं आणि वडिलांनी सांगितलं आज काय शिकविलं तुला? ते म्हणले 7 5 35. बरोबर नाही का? पण तो कशावर म्हणतो 7 5 35? ते म्हणले आमच्या गुरुजींनी सांगितलं. गुरुजी काही खोटं बोलणार नाही. खोटं बोलणार नाही, गुरुजींनी सांगितलं ते बी बरोबर आहे. पण याने 7 5 35 ऐकून का करून? नुसतं. मग ते म्हणायले, मुलगा बाप म्हणायला त्याचे वडिलाचा तो मुलाचा बाप म्हणायला की गुरुजी म्हणाले 7 5 मी म्हणालो 7 5 36. ते तर गुरुजी आहे, मी तर तुझा बाप आहे. मग आता माझं ऐकून खरं का गुरुजीचं ऐकून खरं? ते आता अडकलं का नाही? कसं? मी काय म्हणायला तुला 7 5 36 आणि गुरुजी काय म्हणायले 7 5 35. मग 35 खरे का 36 खरे? गुरुजी जवळचा आहे का मी जवळचा आहे? आता गुरुजी जवळचा आहे का मी तर तुझा कोण आहे? ध्यानात घ्या हे जरा गोष्टी, बरं का? हे ऐकणार आहे, ध्यानात घ्या. आणि कवा सटकतीन काही सांगता येत हे जरा. म्हणून ते अपरोक्षामध्ये सुद्धा दृढ अपरोक्ष आणि घ्यायचे. काय होतं? बोटभेद आहे. पण त्याच्यात मग निश्चित काय अपरोक्षामध्ये 2 प्रकार. काय ते म्हणत लावा गेलं तर मोबाईल चार्जिंग लावला होता. कोण बोलायला का? बोल नका कोण बोललो तिकडे? बोल नका ना तिकडे, बोल नका महाराजाला ऐकू आले. थोडा आवाज गुरुजीचं ऐकून महाराज खूप चिंतन सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण अशी हेंद्रे माणसं
बरं का, महाराज सतत सांगत असते, अरे तुम्ही ऐकतात का ऐकल्यासारखं दाखवतात. होय. आपण सर्वांनाच खरं आलो का सगळ्यांनी म्हणून हे बी आले होते. अहो वाघ बी आले होते म्हणून तुम्हाला अजून सांगतो, पंढरपूरला आपण जे जातोच ना, तर पंढरपूरला त्या सगुण आणि निर्गुण परमात्म्याचं, पांडुरंगाचं आपल्याला साक्षात्कार हो म्हणून जातो का सगळ्यांनी वारीला म्हणून बराच बारकाईने पहा. तुम्ही स्नानाला जाऊ द्या, बारीला जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, राम राम घालणार, मुद्दाम राम राम घालणार. हो तरी पण तुम्ही दिसले नाही, मला वाटलं आलेच नाही काय. नाही नाही बरोबर, राम राम आलोच ना. म्हणजे आपण बी वारीला गेलो पाहिजे असं सगळ्याला माहित हो म्हणून मुद्दाम हरी हरी राम राम जय रामकृष्ण म्हणून काय करतो आपण. कारण त्याला माहिती पाहिजे की महाराज आले. हा, काका खंदारे आले होते बरं का, आमचा राम राम आला होता. मग आता ज्याच्यासाठी आलो ते मुख्य आहे का आपण आलो असं दाखविणे जास्त मोठं वाटतं. त्याच्यासाठी मुख्य. अरे सर्वांना यावा तर कळून की आले का नाही म्हणून. जितकं गपचूप होऊन ऐकून महत्वाचं काय हो, हे बघ एक गोष्ट हे दाखवायचं नाही, मोठेपण नाही, काय नाही, वास्तविकता. हा, अरे सर्वांना यावा का ऐकावा, ऐकावं का ऐकल्यासारखं दाखवा, कसं निश्चय हो का निश्चय झाल्यासारखा दाखवा. हा, निश्चय न होताना निश्चय झाल्यासारखं दाखवितात. फसला कोण? अरे डॉक्टरनी चांगला इलाज केला आणि विचारले का कसं काय तुझं झालं का नाही रे बरं. मग त्याने बरं झालं तर बरं झालं म्हणा, का बरं नाही झालं तरी बरं झालं म्हणा. बरं झालं तर बरं झालं म्हणा. जो म्हणलं कोहरक डॉक्टरला बेजार करावं म्हणा. आता माझं बरं झालं, आता बरं झालं तर नुसकान डॉक्टरचं त्या रोग्याचं. हा, म्हणून ध्यानात घ्या, दृढ ज्ञानामध्ये सुद्धा, दृढ अपरोक्ष ज्ञानात सुद्धा दोन प्रकार सांगितलेले, एक दृढ आणि एक आदृढ. का दृढ जे ज्ञान आहे ना त्याच्यामध्ये आता काय राहिलं नाही, 7-5-35 बरोबर आहे, 7-5-35 बरोबर आहे. पण बरोबरच आहे का? बरोबरच आहे. याला काय म्हणायचं? पण तो बाप काय म्हणायला, मी बाप आहे. अजून आता एक सांगतो तुम्हाला. आता आपण इथं प्रवचन करायचं ना, आपण सगळी इथं ऐकायलोत ना, याच्यात काही वाद नाही का, विश्वासाने ऐकायलोत ना. पण एखादा महाराज जर इथं आला भगवे कपडे घालून आणि ते म्हणला हे व्यासपीठ आपल्याला जमतच नाही म्हणा, हे आपल्याला ऐकायचंच नाही, मग कोण जाणायचं महाराज. दुसरी काय म्हणले, मग कोणचं महाराज हे तर रंगीन नाही, तुम्हाला भगवान आहे म्हणजे हे बी जमत नाही. मग काय माझं मला माझ्याकडे आसन आहे. आणि त्याने अंगावरली बरं का, त्याने अंगावरली हे काढले की अशी टाकली की ती आदर राहील. काय राहील खाली पाया बिया काही. महाराज जाऊन बरी बसली कशावर, सगळे तर थक्कच झाले महाराज. आता असं म्हणल्यावर त्या महाराजावर विश्वास बसन का अविश्वास आहे किती? 100%. आणि महाराज म्हणाले की तुम्ही जे आधी सांगितलं ना की देह मी नाही, हे सगळं खोटे म्हणले. हा कसं नाही, साक्षात आपण आहेत म्हणजे जर वाचलं पहिलं. महाराज सांगत असते की एखाद्याने नाकात काकडा घातला मध्ये बेंबी सरकल्यावर, आमची आजी सांगत होती बेंबी सरकलीनं संडास लागत असते. कारण ते नाभी चक्र आहे. आपल्या शरीरामध्ये 6 चक्र येतं योगिक अभ्यासामध्ये. किती चक्र? 6. आणि ते 6 चक्र त्या जागेवर ते शारीरिक काम करते. ज्याचं हे इथलं चक्र जर संपलं तर गाळाचा आवाज बरोबर निघत नाही. आणि बेंबीचं जर चक्र सरलं बरं का तर संडास बरोबर होत नाही किंवा लागती. म्हणजे बेंबी सरकली की पचन क्रिया संपली आणि बेंबी जागेवर असली की
पचन क्रिया बरोबर आहे. मग ती बेंबी कमी जास्त पाय पडा तर ती सरकती. आमची आजी सांगत होती नाकात काकडा घातला ना संडासाला बसल्यावर मग ती शिका येत नसत्यात बेंबी सरकल्यावर. आणि एक दोन चांगल्या शिका आल्या ना मग ती काय होती. हा म्हणून तुम्ही शीख घेऊन पहा बेंबीवर हात ठेवा. झटका बसतो. हे त्यातले तज्ञ त्या गोष्टी त्याला विचार. काही काही माणसं काही काही तज्ञ असतील पण त्याला त्याच्याकडे काय करायला पाहिजे. ते आखीन केलं ना तर बापूराव महाराज सांगते ती एखाद्याने काकडा घातला आणि शीख आली की असं खाली पडत नाकातलं तसं तुमच्या नाकात कुणीतरी शीख काकडा घातला. काय कथा त्या महाराजांचं बापूराव महाराजांचं. आणि असं कुठं झालं का असा काकडा घातला. हा आणि हे माणसं इतके सांगले ते खोटे आहे का. असा काकडा घातला की जेवढं 12 महिने 12 वर्ष ऐकलेलं सगळंच काय झालं. अशी म्या बरेच माणसं घसरलेले. लावड गोष्ट आहे. म्हणून निसंशय होईपर्यंत आमच्या इकडं बऱ्याच दिवसापूर्वी ऐकणारे होते ते ब्रह्मकुमारीच ऐकायला गेले. हा मग याच्यामध्ये एक ज्योत आहे तोच एक हे बाकीचं काही गेला चिटकाला संपला इकडचा. वरून म्हणून दृढ अपरोक्ष म्हणजे असंभावना विपरीत भावना ज्या आहेत ना हे प्रमेय संशय प्रमाण संशय याचा काय झाला पाहिजे. व्यवस्थित निर्णय होऊन त्याच्यावर काय झाला पाहिजे. हा आता मला सांगा तुम्ही तुम्हाला जर विचारलं कोणी सांगितलं तर तुम्ही पुरुषच म्हणता ना का बाई म्हणता. हा खरं सांगा तुम्ही पुरुष आहेत का काय. नाही पुरुष आहेत का बाई येत ठीक आहे तो हिशोब नाही. आता व्यावहारिक तुम्ही पुरुष आहेत का बाई येत. हा बरोबर आहे पुरुषच आहे पक्क व्यावहारिक बरं का. अरे तुमचा इतका निश्चय असायला पाहिजे ब्रह्मदेव येऊन सांगायला की तुम्ही स्त्री येत तुम्ही काय म्हणायला पाहिजे. नाही तुम्हाला ब्रह्मदेव म्हणाले की मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे तुम्ही कोण येत स्त्री येत असं म्हणलं तर तुम्ही म्हणताना हो बाबा ब्रह्मदेवांनी म्हणलं मग मी स्त्री असन काय म्हणणार. नाही पुरुष असन का नसन शंका काय संशय का दृढ निश्चय किती बाका 100% तितका आपल्याला पक्का निश्चय झाला की इथे सत चित आनंद नुसतं ऐकून का अनुभवाने आणि नुसतं ऐकून म्हणल्यावर मग मात्र घसरण्याची शक्यता आहे. सांगता येत नाही केव्हा काय निश्चय होईल का नाही. म्हणून तर निश्चयाबद्दल तुम्हाला माहिती आहे का निश्चयाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वेचा भान उगवेल पश्चिम. पूर्वेकडून उगवताना तर कुणी कोण उगव तर तरी पण या भूमीवर आम्हाला जन्म नाही. असं काय झालं अग्नीमध्ये पाण्याचा थेंब पडला तर ते म्हणते उडून पुन्हा त्या ह्याच्यात जाईल माघारी येईल. पण आता आम्हाला पुढे या इतका काय झाला पाहिजे त्याला म्हणते दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि जर संशय येत असला तर आदृढ अपरोक्ष ज्ञान. निस्ता ऐकून सच्चिदानंद कळाला असलं तर परोक्ष. लक्षात घ्या परोक्ष अपरोक्ष अपरोक्षातले 2 भाग. परोक्षाबद्दल आपलं परोक्ष बी भिनचूक कळायला पाहिजे का भेसळ कळायला पाहिजे. मग आता आपल्याला परोक्ष तरी ज्ञान आहे का. अहो निदान आपल्याला तरी आपलं परोक्ष ज्ञान आहे का अपरोक्ष ज्ञान आहे का ब्रह्मज्ञान आहे. आता सांगितलं महाराज आपण मीला सोडून काही जरी कुणाला तरी मी समजू लागलो तर ते ब्रह्मज्ञान आहे का आपलं आपल्याला परोक्ष ज्ञान आहे. पुन्हा एक तुम्हाला सांग
काही काही गोष्टी ध्यानात घ्या. महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं की 5 गोष्टी येतात पर्याय. एक मी हा शब्द आहे, एक चेतन हा एक शब्द आहे, एक आत्मा एक शब्द आहे, एक देव एक शब्द आहे. किती झाले? 4. ही एक ब्रह्मशब्द आहे. देव, ब्रह्म, चैतन्य, आत्मा आणि मी. पर्याय शब्द किती झाले? 5. वस्तू किती आहे? एकच. चला आता मग मी हा शब्द आत्मा वाटला पाहिजे का मी हा शब्द देह वाटला पाहिजे? आत्माच वाटला. हा? आत्माच वाटला. म्हणजे मीचा संबंध आत्म्याशी का देहाशी? मी हा जो शब्द आहे तो चैतन्याशी जुळायला का शरीराशी? चैतन्याशी. मी हा एक शब्द आहे तो ब्रह्माशी जुळायला का देहाशी? बरोबर आहे ना? आता मी हा शब्दाचा अर्थ आपण ह्या चौघाशी लावला का मी हा शब्द शरीराशी लावला? हे आपलं परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान? म्हणजे अप्रमा का परमा? हे शास्त्रीय शब्द असे बघा. तर शास्त्रीय शब्द वापरले का नाही काय करणार वाटत मला हे विद्वान आहे पण बाबा काही शब्द वापरायला मध्ये प्रमाण, अपरमान, परोक्षण, अपरोक्षण, अनुपलब्धी, उपलब्धी हे असं जर टाकल्यावर मधून मधून जरा इंग्लिश शब्द टाकल्यावर काय वाटतो हे शिकलेला आहे. मधून मधून जर संस्कृत टाकलं तर अरे शास्त्रीय संस्कृत काय होत असतं. आणि मधून मधून जर पारिभाषिक शब्द टाकले तर याला खूप शास्त्राचा अभ्यास आहे. हा मोठं वाटतं बरोबर काय शब्द हा मग तसं चालू द्या. मी हा शब्द आपण जर देहाशी लावला तर ब्रह्मज्ञान. हे परमाज्ञान यथार्थ ज्ञान नाही. कसं आहे ते अयथार्थ आहे. लक्षात आलं ना? मग आता इथं मीला मी म्हणून कधी बी ध्यानात ठेवा. आत्मशब्द निघला ते असं वाटायला पाहिजे की हे कोणाचं आहे? मीच आहे, माझ्याबद्दलच आहे. लक्षात आलं ना? आणि देहासंबंधित जर शब्द निघले आपल्याला तर त्याचा अर्थ उच्चारायचं नाही असं नाही, व्यवहार करायचे असं नाही बरं का, ढेकाळीपणा करायचा असं नाही. पण असं वाटलं पाहिजे की शरीरा संबंधाने जेवढे काही नाव आले ना ते मलाच आलेले आहेत, शरीराला आले नाही. आता समजा कोणी सांगितलं की तू म्हणजे मी आहे ना, तू म्हणलं की तू एखाद्याने सांगितलं की तू काळा आहेस, तिथे हेकाडेपणा करायचं नाही. नाही मी काळा नाही असं नाही म्हणायचं. काळा म्हणूनच व्यवहार करायचं. पण आतली आत्मनातली मनात असं करायचं की मला काळ शरीर मिळालेले आहे म्हणून लोक मला काळ म्हणते. मी आता काळा का माग काळा का पुढी काळा का काळाच नाही. असं जर समजलं तर माझं काळ होईल का? व्यवहार होईल? काळी केली काळी तोंड. मीच काळा आहे म्हणलं तर मग मात्र काळा असून काळ तोंड झालं का कसं झालं? काय सांगावं. पण ह्याकडे बरं गरज मी पाहणार आहे, मी ऐकणार आहे, मी बोलणार हे आता सांगितलं ना महाराजांनी. ह्याचं जरा शिकव. पुन्हा 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 मंथन करून असं काय काढायला पाहिजे? लोणी गायला पाहिजे का बोलत ऐकायला पाहिजे, घरी जाऊन मस्त झोपायला पाहिजे. तर हा खूप खायले मस्त काय चुकू खायले कुठं. महाराज म्हणते पोटाला ताण द्या म्हणजे तुम्ही चांगल्या काळजीने काय करताय. हा इथं आहे का ना तुम्ही हैराण. अरे ध्यानात घ्या. पुन्हा पुन्हा संधी भेटणार. येऊ द्या किती बी नाव येऊ द्या. नाटकामध्ये कलाकारला किती नाव येते आणि नाटक करताना ते मी समजतो का बाहेर गेल्यावर समजतो? बाहेर गेल्यावर तर नाहीच नाही. पण नाटकात काम करीत असताना सुद्धा ते म्हणतो मी माझे खरे नाहीत आणि मी कोण आहे तर नट आहे. आणि ते माझं कसं आहे कला आहे. मी कला मस्त करायलो ना आनंद घ्यायलो.
काय घ्यायलो आनंद घ्यायला. हा असं महाराज ते पंचदशी मध्ये एक श्लोक आलेला आहे. पंचदशी वाचायला पाहिजे हो. वाचण्यासाठी आता वाचायला पाहिजे. वाटण्यात आठ पाहिलं पाहिजे. काय करायचं लोकांना तापून आपल्याला बी ते म्हातारे माणसं नाहीत का ते खूप त्याला ऐकू ना दिसणं काय ना खटाळून जाते. आणि मग कोणामध्ये कुठे दप्तर लपलं का मी आमचं लग्नात म्हणत नाही. लग्नात म्हणतात का माझं दप्तर लपलं नाही. हा ते तर विसरूनच गेलं दप्तर. पण म्हातारे म्हणजे माझं दप्तर लपलं कुठं होतं मला काय म्हणजे कशाहून काय करा स्वतः फजिती आणि आपल्यामुळं त्याच्यापेक्षा आठ पडलेलं बरोबर. आपलं तसं वाचायचं तर हे वाचण्यासाठी, वाचायचं तर हे समजून घेण्यासाठी, वाचायचं तर समजून घेतलेला निश्चित करण्यासाठी आणि वाचायचं असलं तर ह्योच निश्चय लोकांना कळावं म्हणून सांगण्यासाठी महाराज म्हणजे हे धरलेले कळून घ्या, कळून द्या. जेवण करा आणि दुसऱ्याला जेवू घाला. याच्यासाठी म्हणजे तुम्हाला बी आनंद आणि हो स्वतः उपाशी मारा आणि दुसऱ्याला उपाशी काय मानसिक काय. पंचदशी मध्ये एक श्लोक आलेला आहे. म्हणजे एक शिष्य म्हणतो महाराज कौर काय कौर नाही कौर काय ऐकण्याला बी काही मर्यादा नाही. कौरच चालाव म्हणजे गाव येऊस तर चालाव. ही तरी गाव येऊस तर चलणं म्हणते का उगत म्हणते. आणि गावात गेल्यावर चहा प्यायला चलत जाते का उडून जाते. तुम्हाला प्रसंग असा आला का नाही का नाही आला. आता त्या गावात जाऊस तर चलायचं. चला चला अजून गाव अजून आलं चला चला गाव अजून गाव आलं तर चलणं थांबलं कसं. थांबलो. आता म्हणतो का मला चालायचं राहिलं गाव यायचं राहिलं का गाव. पण गावात गेल्यावर आपल्या घरी गेल्यावर पाहुणे असल्यावर पाहुण्यावर चलन चहा प्यायला कधी येणार तुम्ही काका चलन द्याल मग तिथे चलत जातात का उडत जातात. पण त्या चलण्याला चलणं म्हणतात का हे धरण घ्या. चलणं नाही का चलणं म्हणत नाही. गाव यात राहिलेलं नाही ना. गाव व्यवस्था चाललंय पण गाव आल्यावर गावातली गावात ते तसं म्हणजे कौर काय का 4 दिवस खेळी मिळी. शिष्य काय म्हणतो महाराज कौर काय का ते गुरुजी काय म्हणतात त्यांनी दृष्टांत दिला पण युक्तीशी कळत नाही. तर ते म्हणले तुला तू देह हे किती निश्चित आहे. व्यवहारात आपण देहधारी आहोत किती निश्चित आहे. झोपलो तरी देहाला मी म्हणणं विसरलं का देहाला मी म्हणणं गेलं. स्वप्न जरी गेलं तरी देहाला मी म्हणणं नाही. या देहाला का मी देह नाही तिथं. मी देह म्हणून समजूत आहे कुठं स्वप्नात बी. झोपेत सुद्धा मी म्हणून समजूत का तिचा व्यवहार नाही. व्यवहार नाही. आणि जागृतीमध्ये देह मी नाही वाटत का व्यवहार होत नाही. व्यवहार बी म्हणजे किती पक्क. अहो तुम्हाला स्वप्न जरी पडले तरी मी पुरुष म्हणूनच तुम्हाला मी विचारतो असं कधी स्वप्न तुम्हाला पडलं का माझ्या पहिल्या लेकराला मला लय त्रास झाला. पडलं का काही स्वप्न पडत नाही का असं पडत नाही. म्हणजे याचा अर्थ तिथं आपला तसा संस्कारच नाहीत ना. संस्कार असते तर पडलं असतं ते. मी गावाला गेलो मी शेतात गेलो असं पडत का मग ज्ञान झालेले तसे संस्कार आहेत म्हणून तसं स्वप्न. आता मला लेकरू झालेलं असं ज्ञानच झालं नाही. मी साडी नेसलो असं ज्ञानच झालं नाही तर तिथं कसं काय पडत. आणि स्वप्न हे जागृतीतल्या संस्काराचं हे का कसं आहे असा विषय 6व्या तरंगामध्ये चाललेला आहे. सत्यत्व समजून म्हणा तिथे बी सत्यत्व वाटतं. इथं मी मरायलाच वाटतं मग तिथं सुद्धा म्हणजे जागृतीतल्या सत्यजन्य संस्काराचं काय आहे त्याला एक निमित्त आहे. कशाला स्वप्नाला. जसं ते पहिल्याने त्या HD जावा
याचा गाड्या होत्या पाहिजे राजदूत. हा राजदूत. एचडीची फायरिंग लई चांगली होती. फटफट फटफट. नाही 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 टरारारारारारारा. हा. पण त्याला काय सायलेन्सर होते. ते सुरू करायला एक गुटी द्यावं लागते. हा माहिती आहे पाटील लोकांमध्ये गुटी द्यावं लागते. कशाची? पेट्रोलची. आणि एकदा गुटी देऊन सुरुवात झाली की ते बंद करायचं. तिथे राखेलचं काय करायचं? बाका 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 बाका. हा गुटी द्यावं लागते. गुटी शिवाय काय होत नाही. हा गुटी दिली की मग काय होते ती. मग तसं हे स्वप्न पडायला गुटी कोणची आहे? जागृतीची. जागृतीची गुटी झाली स्वप्न पडली की बंद झाली की लगेच सुरू तिकडचं. कसं आहे प्रातिभाषिक परिस्थितीला त्याची काही याच्यावर हानी लाग नाही. मग असं तुम्हाला स्वप्न पडलं का? कोणतं? कारण इकडे काय झालं ज्ञानच नाही. ज्ञान नाही तर गुटी नाही. परत तुम्हाला स्वप्नातले स्वप्न खरं पुन्हा सांगतो महाराज. स्वप्नात स्वप्न कधीच खोटं वाटत नाही. स्वप्नात स्वप्नाची भाषा सुद्धा जाग झाल्यावर स्वप्नाची भाषा सुरू झाली का स्वप्नात झाली. आणि ते स्वप्न वाटतं का जागृतीच वाटतं? कशामुळे वाटतं जागृती? कारण ते कशाचे संस्कार आहेत? जागृतीचे संस्कार. तर गुरुजी सांगत होते म्हणून असं महाराज सांगतात की आता इथून पुढे जे जे दिसायला ते स्वप्नासारखं. जे जे दिसायला ते मी नाही. जे जे दिसायला ते माझं नाही. आणि जे जे दिसायला ते खरं नाही. आणि मी कसं आहे? मी म्हणलं की आत्मा. आत्मा म्हणले की सच्चिद आनंद. असं काय झालं इथं आता? पक्क झालं. ध्यानात घ्या. पक्क झालं. आणि असं पक्क झालं ना असा निश्चय जर झाला तर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वप्न जरी पडलं पुन्हा तिथं झोप लागून तरी पण तुम्हाला ते खरं वाटन का मी वाटन का माझं वाटन? खरं नाही, मी नाही, माझं नाही. खरं नाही, माझं नाही. मी नाही. कशाहून? इकडं कशाहून? कारण आता इथं कोणता निश्चय झाला? आता इथे संस्कार कोणते होते? आणि या संस्कारांनी जर स्वप्न पडत तर संस्कारात कसं वाटत नाही स्वप्न? नाही. तिथं मी मेलो वाटन का? तिथं ते खरं वाटन का? तिथं ते माझं वाटन का? कुठं? स्वप्नात. मग तिथं जर वाटन तर इथं वाटन का? मग तिथं खोटं का? इथं बी खोटं. इथं आधी खोट. बरं स्वप्नात एकदम मला स्वप्नात जाऊन यायला खोटं म्हणून तिथं म्हणायची करायची का? याच्या तोंडावरच म्हणायची. म्हणून काही काही वेळेस कम जड जात माहितीये का? हे इतकं ऐकून बी कम जड जाते. बरं का बाबासाहेब महाराज? का लोड व्हायला का तिकडचं ते वरण आठवण यायला फोडणीचा ते म्हणून आपण आलो ना. हा मस्त पालकाची भाजी बर का सन्न आणायची. ते हायगाय करायची नाही. ते तिथे बी हायगाय नाही करायची. इथे बी निश्चय करायची. मस्त दोन्ही गोष्टी घेऊन आपल्याला तिकडे जायचं. नाही तर तिकडे गेल्यावर हा काय मस्त सोय होती. काय मग जाऊ दे हे चिंतन वढ्यात. हे बी लक्षात घ्यायला पाहिजे. हे बी लक्षात बर का. सोय गौण आणि हे बाकीकडे सोय पण हे ऐकायला आणि इथं ऐकायला बी आहे. पण मुख्य कोणती? पुन्हा म्हणा सोयीसाठी सोयी का ऐकण्यासाठी सोय? ऐकण्यासाठी सोय. म्हणून कामच करून घ्यायचं. म्हणून ध्यानात घ्या. अरे जागृतीमध्ये जागृती मिथ्या वाटायला पाहिजे. काही स्वप्नात नाही म्हणून मिथ्या वाटायला पाहिजे. जागृतीमध्ये जागृती कुठं का तिथं गेलं? स्वप्नात खोटं वाटायला का इथं वाटायलंय? कुठं? आणि जागृती ही म्हणून जागृती तिथं नाही म्हणून जागृती खोटी. आणि स्वप्न इथं नाही म्हणून स्वप्न खोट. असं आपलं काय चाललंय? हिशोब चालला. अर्थ
तिकडचं इकडं नाही म्हणून ते खोटं, इकडचं तिकडं नाही म्हणून हे खोटं, आणि मी तिकडं बी आहे, मी तिकडं आहे, बरं का, मी तिकडं आहे असा अनुभव आहे का ऐकून लागला का चढ अनुभवच आहे. मी तिकडं आहे, बरं का. तुम्हाला स्वप्न पडतं का? तुम्ही स्वप्नात असता का? तिथं स्वप्न पडलं तर स्वप्न पाहायला तुम्ही असता का नसता? हे ध्यानात घ्या बाबा, नाही तर मग काय झालं, आमचं येण्याचा काही फायदा व्हायचा नाही. मला कशाला इथं होय घरदार सोडून इथं येण्यासाठी सगळ्याला कळावा, कळालेलं त्याला कळावं. तुम्हाला स्वप्न पडत ना कधी मध्ये, एखाद्याला पडत नाही, पण एखादी पडतं. तुम्ही सकाळी स्वप्न सांगता का नाही? सांगते. तुम्ही सांगता का दुसरं सांगता? ज्याला तुम्ही पडतं. सांगता. म्हणजे तुम्ही म्हणता ना मला स्वप्न पडलं, मला असं असं स्वप्न पडलं, मी कुठं रानात गेलो, कुठं वावरातच गेलो, कुठं शाळेतच गेलो, कुठं कशात गेलो, असं म्हणता का नाही? मग ते स्वप्नातलं सांगता का नाही? मग तुम्ही सांगता तर स्वप्नात तुम्ही असता का? स्वप्न पाहायला स्वप्नात मला पडलं म्हणल्याच्या नंतर पाहिलं कोणी? तुम्ही असता का नाही? बरोबर असता. बरं असल्यावर पुन्हा इथे सांगता का नाही? मग इथे बी असता का नाही? म्हणजे तिथं बी तुम्ही आणि इथे बी, पण ते तिथलं तुम्ही तिथलं स्वप्न इथं नुसतं सांगता का ते इथं असतंय? इथं असतं का? अनुभव कपाटामध्ये 5,000 ठेवले होते, मग कुठे होते? आणि तुमच्या बहिणीला घरच्या याला सांगितले की ते तुला पाहिजे ना पैसे, तू चालली ना जत्राला, ते 5,000 रुपयातले 2,000 रुपये घेऊन जाईन, 3,000 रुपये तिथं मला विकला काय होते? असं चाललं का नाही व्यवहार? मग किती आहे तिथं? तुमच्या घरच्याने कोणी माणसाने 2,000 रुपये, आता 2 नेले तर किती होते? मला किती आहे तिथं? कपाट नाही का? ठेवलेले नाहीत का? तिच्या कामाला आले नाहीत का? पुन्हा राहिले नाहीत का? असा तुम्हाला अनुभव नाही का? दुसऱ्याला का तुम्हाला? आणि सकाळी जागा आली, तिने ते 2,000 रुपये, पण किती राहिले? तसं नाही, नाही, हिशोब घ्या तुम्ही. हिशोबाला काय गोरे हिशोबाला काय करतो? तिथं नाहीत का? त्याला समजून नेले का? 3 नेले का? 3 समजून नेले का? किती नेले? किती राहिले? बरं, हे त्याला अनुभव आला नाही का? मला राहते म्हणून, मला खर्चायला उपयोगाला येते म्हणून हे लावला ना. मग आता सकाळी उठल्याच्या नंतर 3,000 रुपये, मग आता तुम्हाला काही अडचण पडली, तुम्हाला अडचण पडल्यावर मग तुम्ही सांगायला का नाही की ते 3,000 रुपये आणबर आपले त्या कशा? हे तर भानगडी आहेत ना. जसं ते स्वप्न खोट आहे ना, तितकीच आपल्याला ही जागृती सुद्धा काय वाटायला पाहिजे? हा, इतका आपल्याला काय व्हायला पाहिजे? निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची बळ. फार महत्वाची गोष्ट आहे. अरे स्वप्न तर खोटच वाटायला, पण जागृती सुद्धा कशी वाटायला पाहिजे? हा. आणि मग ह्या जागृतीतलं जन्मन मरण सुखन दुखन हे सगळं कसं आहे? अरे एक जर भाताचा शीत जर आपल्याला कळाला राव की भात शिजला, तर ती बाई म्हणते पूर्ण भुवून खाली. हो, आमची आजी सांगायची पहिल्याने अशी हे नव्हते, गॅस हे नव्हते, सरपण चुलीची असायची, त्यांनी असा दाबून पाहायचा, तर चौकून दाबायचं, पण मधात थोडासा राहायचा पोटात. त्याला काय म्हणते? त्यालाही पोट आहे. मग काय म्हणताय तुम्ही? कशात राहायला शिजायचा? पोटात दबून. मग तुम्ही काय करा गड्या, आता चुलीतला हार कोळशी पडत ना, ते हार बाहेर वाढा आणि ते वरचं भोगून खाली ठेवा आणि त्याच्यावर झाकून ठेवा. म्हणजे त्या हारावर पुन्हा मवागी ताबडतोब शिजन का दमानी शिजन, आणि मग तो भारी लागत असतो. काय होतं? तो कोणते बी लवकर केलेलं काम जमत नसतं. दमानी केलेलं वाचा 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 खाल्ल्या जमत का? दमानी. एक जण म्हणलं वाचा दमानी खावा, तर मग इतकं खाणं व्हायचं नाही.
आम आम हा. पण ते खाणं होईल का तेवढं आम्ही लागेल हळुवारपणाने लक्षात काय घ्यायचं हे सुद्धा आपल्याला काय करायचं गडबड करू नका मारत पण शांत चित्ताने काय करा म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला फिरून बघायची गरज नाही मग आता ते जसं खोटं आहे तितकंच पुन्हा सांगण्यात आलेलं आहे आपण सर्वसाधारण जे स्वप्न खोटं म्हणतो ते शास्त्रीय दृष्टीने म्हणतो का अनुभवाने म्हणतो अनुभवाने ते स्वप्नातलं जागृत काम स्वप्न तुम्हाला पडलं तर स्वप्न सकाळी उठल्या खोटं समजतं का खरं आणि नेमकं काय त्याचं कारण जागृती ती आपल्या उपयोगाला आले का 3,000 रुपये अडचण नव्हती का पडली मग सांगितलं का तुम्ही पोरीला पुन्हा ते 3,000 रुपये घेऊन ये म्हणून का ते तिथलं तिथं आणि इथलं इथं असा काय झाला आपला पक्का निषेध झाला मग ते इथं कामाला येत नाही हे तिथं कामाला येत नाही म्हणून ते बी खोटं हे खोटं मी आता मी तिथं होतो हे कशाहून सगळं तुम्ही हे आपल्याला काय करायचं देव घेऊ करायचं नाही तर उघ हम कहते रहो और तुम कवर चालायचं मार होय टिकून बी काहीतरी एकेरी नाही पाहिजे एकेरी नाही पाहिजे ना राव त्याच्यात काय पाहिजे थोडं काय व्हायला पाहिजे असं चोरशे चोर मिलो जेवण घेऊन हा थोडस तर सकाळी उठल्यावर तुम्ही स्वप्न खोटं म्हणता कसं पहिल्याला स्वप्न खोटं नाही नाही तुम्ही सकाळी उठल्यावर त्या स्वप्नाला तुम्ही पहिलेल्या स्वप्नाला खरं समजत कसं हा आणि खोटं म्हणून सांगता खरं म्हणून सांगता आणि खोटं म्हणून सांगताना शब्द कोणचे वापरतात कसं कसं सांगता स्वप्न सांगा बरं कसं सांगता थांब बोलू द्या नाही तुम्ही सांगताना भाषा बदलता कसं म्हणता तुम्हाला सांगतो ना जणू काय मी तिथे गेलो जणू काय हे जणू काय भानगडी गेलो म्हणायचं ना मी तिथे गेलो गेलो मी पाहिलो असं साक्षात सांगता पाहुण्याच्या गावाला गेल्यावर जणू का मी पाहुण्याच्या घरी गेलो जणू का मी पाहुण्याला रामरामच घातला ते जेवायला जणू काय जेवायलाच बसा म्हणले म्हणजे जणू काय म्हणजे खोटं सांगतो मी हे सांगायला ते तर सांगतो हो आणि लग्नाला गेलो तर म्हणतो का जणू का मी लग्नालाच गेलो का गेलो जणू का मी आहेरच घेतला का घेतलाच म्हणतो हे बोलणं कसं आहे व्यवहारात खरं बोलल्यासारखं स्वप्नातलं बोलणं कसं आहे खोटं आहे म्हणजे सांगताना खोटं आता हे पण हे जागृती खोटी ज्याच्यामुळं आहे किंवा स्वप्न ज्याच्यामुळं खोटं आहे हे त्याचं मुख्य कारण कळालं का इथं कामाला येत नाही म्हणून ते खोटं म्हणा पण स्वप्न नेमकं खोटं कशामुळं त्याचं नेमकं खोटं लक्षण काय आहे हे आपल्याला लक्षात आलं नाही आणि हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का स्वप्न जास्तीत जास्त पडतं किती मिनिटाचं असतं 5 मिनिटाचं 2 मिनिटाचं 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं जास्त 5 मिनिट कोण स्वप्न पण त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही आजा होता लग्न होत आहे पोरग बी होते पोराचं बी लग्न होते त्याला पुन्हा पोरग होते किती मिनिटात 5 मिनिटात काय होईल काहीच होत नाही आणि इथे तर माझ्या खरं खोटं म्हणा खोट आहे ना अहो 3 घंट्याच्या सिरियल मध्ये तुम्हाला कितीतरी प्रकार दाखवते मग ते खरं समजू ना पाहता का खोटं समजू कोण पिक्चर वाले आणि बरं जागा पाहिली तर की तो कुठं कंठा हिता नावाची नाडी आहे आणि ती केसाचा 6वा भाग आहे आणि त्याच्यामध्ये काय पडत स्वप्न पडत त्या मनामध्ये पूर्ण जर मन गेलं त्या नाडीमध्ये तर झोप लागत पूर्ण जर बाहेर असलं तर जागा आणि अर्ध मधात आणि अर्ध बाहेर असल्यावर स्वप्न पडतं असं त्याचं हे बरं का
हिता नावाची कंठामध्ये नाडी आहे आणि त्याच्यामध्ये काय पडतं जागा किती आहे अल्प थोडस देश देश थोडा आणि काल किती 3 मिनिटं आणि स्वप्न विस्तृत पडलं आता विस्तृत एवढं मोठं विस्तृत पडलं तर ते खरंय का खोटं मग आणि इतका काल गेला तो खरा खोटा आहे कशाहून मग ह्या हिशोबाने स्वप्न खोटं का इथं कामाला नाही आलं आपण कशाने ठरवलं हे तुमचं पक्क आहे का कसं आहे पक्कच झालं याच्यावर तुम्ही पक्के आहेत का कसं आहे पक्के बरोबर आहे ना मग ह्योच तुम्ही जर पक्केपण आहे तर महाराज म्हणतात ह्योच नियम तुम्ही इकडे लावा ना काय झालं ते इथं नाही म्हणून ते खोटं मग हे तिथं नाही ना हे तिथं नाही म्हणून हे बी खोटं ते तिथं नाही म्हणून हे बी खोटं मी तिथं बी आहे मग मी खऱ्यात बसायलो का खोट्यात बसायलो आणि हे खोट्यात बसायला का खऱ्यात बसायला दोन्ही खोट्यात बसले हे एक क्लिअर झालं समजलं ना आता ह्याला खोटं जर शास्त्रीय हिशोबाने जर पाहिलं तर त्याला अल्पदेश आणि अल्पकाल कोणाला मग तसं जर म्हणलं तर याला हे देश आणि काल याला पाहिजे ना कोणाला मग याचा देश काल पण अल्प आहे का नाही हे कशावर भासायला हे याच्यावर भासायला जसं सर्प सर्पावर भासायला का दोरीवर तसं हे याच्यावर भासायला का चैतन्यावर भासायला चैतन्याला किती काल आणि किती देश का देश कालाचा अत्यंत आणि देश कालाशिवाय हे दिसू शकत मग स्वप्न जास्त खोटं का त्याच्यापेक्षा हे जास्त खोटं अत्यंत तिथं तरी अल्पदेश आणि अल्पकाल इथं तर देश काला वाचून परिस्थितीला येत म्हणून ते हे किती खोटं 100% आता मला खरं व्हायचं का खराच आहे याला खोटं करायचं का खोटच आहे का आपल्या आपल्या जागेवर यायचं गरज आहे मग हे शास्त्र तुम्हाला जागेवर येऊन बसित का तुम्हाला खरं करतं आणि ज्याला हे अनुभवाला ते बसित आहेत का कुणी बी बसित भानगडी ही आहे काय ज्यांना जाग आलेली आहे ते जाग करते जाग जाग बोलती जगजोगी ते जागे हे ते आपल्याला जागे करायले ते जाग्यावर आहे ते आपल्याला जाग्यावर आणायले समजलं का हा आणि जे जागे नाही ते नुसत्या जागेच्या गोष्टी करायले जागेवर कुठं आणायले पण हा ओळखीव झालाय हो मग कोण्या महाराजावर जास्त विश्वास बसलो ज्याचे गुंडे लागले नाही ह्याला तर बटनच नाही ह्याला तर खिसाच नाही महाराज हे खिसा कधी लावून देत नाही मी ते कपडे शिव आता शिवणारे आम्ही असल्यामुळं आम्ही त्याचे कपडे शिवतोच ना तर ते इथं खिसा लावून देत बोलो कम महाराज खिशाची गरज आम्हाला तर खिसा आहे का बटन बी पुन्हा आणि पुन्हा महाराज ते लोक करता अंगावर कपडे घालते आणि तिथं ते मठावर गेले की काढून फेकून दिले मला म्हणले एकदा आम्हाला म्हणते मला कपडे बी घालू वाटत नाही म्हणले हे फिरायचं म्हणून बरं का की मळ्यात राहतो ते आधी 40 वर्ष मळ्यात राहिलेले आता नाहीलेच असतो गावात आले ते कुठं राहिले ते त्या मारवाडीच्या मळ्यामध्ये कुठे बी इथून कार्यक्रम घेऊन गेले की धोतर ते त्याचे काय करायचे टाकून दे निष्ठ्या चेडीवर फ्रेश बनेल तर नाहीच नाही कधीच नाही पण म्हणले तुम्ही आम्ही आल्यावर तुम्ही आम्हाला टावेल ते कपडा गावात आल्यावर मग धोतर म्हणजे म्या कपडे घातलेच नसते कपडे पण मी एक कपडे टाकते तुम्ही माझ्या 10 अंगावर टाकते म्हणून मी काय करायचो बंद कपडा नसा अंगावर घेऊ नसा
आणि ह्यो तरी कपडाच आहे आणि हे स्थूल शरीर तरी कपडाच आहे. कपडाच आहे, सूक्ष्म शरीर तरी कपडाच आहे. मला काही कळत नाही हे तरी कपडाच आहे, मला कळत हे तरी कपडाच आहे. जरा मला कळत हे जरा रेशमी कपडा आहे. चमका चमका अरे मऊ मऊ लागून आणि पुन्हा चांगला म्हणून मला आता माझं जन्म मरून गेलं, मला आता मी परमानंद रूप सचिदानंद रूप ब्रह्म आहे. ह्यो कपडा कसा आहे महाराज? चमका चमका कपडा. आणि ह्यो कपडा घातल्यावर कोणी पाय पडत नाही, शाबास काय आणून देत नाही. काय मग बरं आहे का नाही कपडा? पण काय तो कपडा. हा मग मला न कळणार राहावं का मला कळणार राहावं? कोणतंच नाही. नेणीव राहावा का जाणीव राहावं? जाणीव नेणीव कोणती नाही. आणि ब्रह्माला जाणीव आहे का नेणीव आहे? कोणतीच नाही. आणि त्याच्याच आपण म्हणल्यावर आपलं आसन का नाही? नाही काय हे कळण्याकरता हे आपल्याला मिळालं कळण्याकरता. आणि हे कळून काय करा टाकून द्या. आता दिवसचारी केले. आता निश्चिंतीने पावलं खुंटले या धावा. रस्त्याची. काय शब्द आहेत महाराज? काम नाही साधू पाय फावल्या त्या करू चेष्टा. चंचल द्रष्टा. निश्चय हे कसं कशा गुदगुल्या होत्या काल दिसत्या ऐकून गुदगुल्या होत्या. अहो पोराचं लग्न ठरले की उड्याच मारायला. काय झालं? ज्याला त्याला सांगायला जमलं. हा कसं आधी जमल्याचा एवढा आनंद आहे आणि तसं ऐकून आनंद येतो. साक्षात तसा मी आहे असं जर अनुभवलं अपरोक्ष दृढ झालं तर काय आनंद आहे. माझी पहिली कला म्हणजे संपूर्ण विचार चंद्रोदय. पहिली कला आहे ना ही, याच्यामध्ये बूट उपकरण होते. उपसंहार. उपसंहाराचं चिंतन सांगितलेले. मस्त चिंतन करावं घरी. इथे तर एक शॅम्पल झालं समजा. 12 पहिल्याचे हरभरे. कसा आहे तुमचा हरभरा? दाखवा बरं. ते कोणते 2 हरभरे? दुसरा जॅकी म्हणजे डॉलर. माझा चालता आमचा डॉलर आहे. डॉलर म्हणजे मोठा. अरे असं गेल्यावर पूर्ण हरभऱ्याचं ज्ञान होतं का? इतक्याच पण इतक्याहून थप्पी. मग तसं आता हे 7 दिवसाचा पाठ म्हणजे काय? हा आणि मग घरी जाऊन त्याचं पुन्हा काय करायचं आणि ठरवून टाकायचं की 12 पायल्याचे सगळे हे कसे येतं? मीच मुक्त आहे का सगळंच? माझं शरीर खोटे का सगळंच? असा काय हो आपल्याला निश्चय आणतोच. निश्चय घेऊन आपण इथून काला घेऊन जावं असं साधू संतांचा निरोप आहे. आपल्याला बी त्याची गरज आहे आणि आपल्याला महाराजांनी निरोप दिलेला आहे तो आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. राहिलेल्या विषय आपण कोणाची इतकं काय पुंडलिका विश्वात्मके देवी देहे वाग्रे तो सोनी द्यावे एकाची व्यंकटी सांडो सत्कर्मे रती वाढो दुरीवांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म पाहो जो देवांची उद्भते लाहो प्राणिनाथ वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावत मंडळी भेटो दया होता सदा कल्पतरुची आलो मंचे भाऊ चंद्रमेजे लांछन महाकंदे आपहि हे सर्व सुखी पूर्ण होती पुरुषी दान कसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरिठोर श्री ज्ञानदेव तुकार मंडलीनाथ भगवान सिद्धेश्वर भगवान सद्गुरु सकाराम महाराज. रामकृष्ण हरी महाराज.
रामकृष्ण हरी राम. ओके. ऑनलाईनला महाराज लोक 40 लोक जण होते. 40 लोक जमले का? धन्यवाद तुमचे, धन्यवाद. हा 40 लोक ऐकले नाही, बरेच जण चांगले झाले. तुमचं धन्यवाद. सगळ्याला पोहोचले. रोज दाखवा आम्हाला कार्यक्रम येतो, काय नाव दाखवले त्याचे कोण कोण? रोज दाखवा आम्हाला जोपर्यंत कार्यक्रम येतो. काय नाही मस्त आनंद आहे. रोज आम्हाला कार्यक्रम ऐकू देत जरा. रामकृष्ण हरी. तुम्ही दुसऱ्याला जुटवायचा प्रयत्न करा. नक्की परोपकार बर का. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. श्रीरंग महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्योतिषी ज्योत रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी.